सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग। विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईन अध्यापन त्या ठिकाणी करत आहोत आणि या ऑनलाईन अध्यापनासाठी आपण सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झालेले आहात। सर्वांचं या ऑनलाईन शिक्षणामध्ये स्वागत करतो। पहा, आपण इतिहासाचा तिसरा घटक पाहत आहोत। भारत आणि युरोपीय वसाहतवाद। मागच्या तासाला आपण भारत आणि युरोपीय वसाहतवाद मध्ये पोर्तुगीजांचा भारतातील वसाहतवाद, त्यानंतर ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद या घटकाचा विचार केलेला आहे। म्हणजे थोडक्यात युरोपीय वसाहतवादामधील जे युरोपीय राष्ट्र भारतामध्ये वसाहती स्थापन करण्यासाठी आले, त्यामध्ये पोर्तुगीज सर्वात प्रथम आले, ब्रिटिश आले आणि मग या पोर्तुगीज आणि ब्रिटिशांच्या वसाहती स्थापनेबरोबरच युरोप खंडातील पूर्वेकडील जे देश आहेत किंवा युरोप खंडाच्या पूर्वेकडील जे खंड आहेत, त्या खंडातील जे देश आहेत, त्या पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी हे सगळे राष्ट्र त्या ठिकाणी आशिया, आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी उरले। मग त्या पद्धतीनं या ब्रिटिश आणि पोर्तुगीजांच्या वसाहती स्थापनेबरोबर डच आणि फ्रेंच हे सुद्धा पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी येऊ लागले। मग पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याच्या माध्यमातून डच आणि फ्रेंच यांचाही त्या ठिकाणी संबंध आला। मग यातूनच आपल्याला पहिला मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे डच यांचा भारतातील वसाहतीकरणाचा जो ओघ होता, डचांनी भारतामध्ये ज्या वसाहती स्थापन करण्याची मोहीम हाती घेतली आणि त्या वसाहती स्थापन केल्या, त्या भारतातील वसाहतीकरणाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग युरोपमधील हे सगळे राष्ट्र ज्यावेळेस व्यापाराच्या निमित्ताने भारतामध्ये त्या ठिकाणी येऊ लागले, मग त्या पद्धतीनं जसं आपण मागं पाहिलंय की ब्रिटिशांनी पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन केलेली होती, ईस्ट इंडिया कंपनी। त्याचप्रमाणे डचांनी सुद्धा पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी आपली कंपनी स्थापन केली आणि मग त्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी हळूहळू पूर्वेकडील देशामध्ये आपल्या वसाहती त्या ठिकाणी स्थापन करण्यास सुरुवात केली। मग या पूर्वेकडील देशामध्ये प्रामुख्यानं त्यांनी भारतात काही वसाहती स्थापन केल्या। मग या डचांनी भारतात स्थापन केलेल्या वसाहती, त्या वसाहतींना दिलेले अधिकार आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेलं वसाहतीकरण आणि या वसाहतीकरणाच्या संरक्षणासाठी त्यांनी आपलं उभारलेलं किंवा निर्माण केलेलं प्रबळ आरमार, या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी या डच वसाहतीचा त्या ठिकाणी अभ्यास करायचा। मग पहा की सर्वात प्रथम सन 1602 साली डच यांच्या अनेक कंपन्या होत्या व्यापार करण्यासाठी, त्या अनेक कंपन्या व्यापार करत होत्या। मग अशा डच अनेक कंपन्या एकत्र आल्या आणि 1602 साली या सर्व कंपन्यांनी मिळून एक युनायटेड ईस्ट इंडिया नावाची एक कंपनी त्या ठिकाणी स्थापन केली। मग आता युनायटेड ईस्ट इंडिया या कंपनीची ज्यावेळेस त्यांनी स्थापना केली, मग या कंपनीची स्थापना करण्यामागचा मूळ उद्देश होता की पूर्वेकडील जे देश आहेत त्या देशाशी व्यापार करणे,
आणि म्हणून या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला त्या ठिकाणी पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने त्या ठिकाणी दिला. मग ज्यावेळेस डच सरकारने या कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा अधिकार दिला, हा पहिला अधिकार त्यांना दिला. परंतु त्या अधिकाराअंतर्गत अनेक अधिकार त्या ठिकाणी या कंपनीला देण्यात आले. मग आता या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला नेमके कोणते अधिकार देण्यात आलेले होते? तर त्यामध्ये प्रामुख्यानं कंपनीला पहिला अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेला होता की पूर्वेकडील देशाशी आपण व्यापार करणं, हा मुख्य अधिकार तर होताच. परंतु हा व्यापार करत असताना त्या ठिकाणी कंपनीला लागणारे जे कामगार आहेत किंवा कंपनीला लागणारा जो नौकर वर्ग आहे, तो नौकर वर्ग कंपनीनं ठेवणं हा एक त्या ठिकाणी अधिकार दिलेला होता. त्याबरोबर व्यापार करण्यासाठी व्यापारातून मिळवलेला खरेदी केलेला जो माल आहे तो माल सुरक्षित ठेवणं, त्या मालाची पुन्हा विक्री करणं, यासाठी वखारी स्थापन करणं हा एक अधिकार त्या ठिकाणी दिलेला होता. आणि आपल्या ज्या वखारी, आपल्या ज्या वसाहती आपण स्थापन करत आहोत, या वसाहती स्थापन केलेल्या वसाहतीचं संरक्षण करण्याच्या अनुषंगानं किल्ले बांधणं आणि त्याबरोबर व्यापारासाठी स्वतःची नाणी पाडणं ही प्रमुख काही अधिकार या डच सरकारनं या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला त्या ठिकाणी दिलेले होते. म्हणजे व्यापार करण्याचा अधिकार तर मिळालाच, परंतु त्याबरोबर कंपनीला नौकर ठेवणं, वखारी स्थापन करणं, त्यानंतर किल्ले बांधणं आणि स्वतःची नाणी पाडणं म्हणजे स्वतःचं चलन त्या ठिकाणी निर्माण करणं, हे सगळे अधिकार त्या ठिकाणी कंपनीला या डच सरकारने त्या ठिकाणी बहाल केले. आणि मग ज्यावेळेस या अधिकाराच्या बळावर म्हणजे हे अधिकार प्राप्त झाल्यानंतर या कंपनीचं म्हणजे पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी आगमन झालं, त्यावेळेस ही कंपनी प्रामुख्यानं भारतामध्ये त्या ठिकाणी आलेली दिसून येते किंवा भारतात तिचं आगमन झालं. त्यावेळेस या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये अनेक वसाहती स्थापन केल्या, ज्याला आपण म्हणतो डच वसाहत. साधारणतः जर पाहिलं तर 17व्या शतकाच्या मध्यवर्ती कालखंडामध्ये या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीनं म्हणजे थोडक्यात डचांनी आफ्रिका खंडापासून म्हणजे आफ्रिकेचा पूर्व किनारा ते जपानपर्यंत यांनी आपल्या वसाहती त्या ठिकाणी स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे थोडक्यात जर आपण विचार केला तर या आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यापासून तर जपानपर्यंत हे लोक त्या ठिकाणी गेले, इथपर्यंत त्यांनी आपल्या त्या ठिकाणी वसाहती स्थापन केली. मग या एवढ्या मोठ्या प्रदेशावरती ज्यावेळेस त्यांनी वसाहती स्थापन केल्या, त्यामध्ये जर पाहिलं तर पहा एवढ्या वसाहती स्थापन का करू शकली ही कंपनी, तर ही जी डचांची जी ईस्ट इंडिया कंपनी होती पूर्वीची, ही ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे जगातील बहुराष्ट्रीय पहिली कंपनी मानलं जातं. म्हणजे ज्या काही व्यापार करणाऱ्या अनेक राष्ट्रांच्या कंपन्या होत्या त्यामधली बहुराष्ट्रीय म्हणजे अनेक राष्ट्रांमध्ये व्यापार करणारी ही जगातली डच ईस्ट इंडिया प्रथम कंपनी त्या ठिकाणी. मग या डच ईस्ट इंडियातून युनायटेड ईस्ट इंडियाची कंपनी स्थापन झाली. मग या कंपनीनं आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून तर जपानपर्यंत ज्या काही वसाहती त्या ठिकाणी स्थापन केल्या, त्यामध्ये त्या वसाहतीची उदाहरणं जर आपण पाहिली तर प्रामुख्यानं सध्याचं पहा मोझांबिक असेल, दक्षिण आफ्रिका, येमेन, इराक, इराण, त्यानंतर सयाम, लाओस, तैवान, चीन, जपान आणि इंडोनेशिया, त्याबरोबर मलेशिया यासारख्या अनेक देशांचा समावेश यामध्ये येतो. की या सगळ्या देशांमध्ये तुमचं जपान असेल, इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल किंवा इतर सांगेल व्हिएतनाम असेल, अशा अनेक देशामध्ये यांनी आपल्या त्या ठिकाणी वसाहती स्थापन केली. म्हणजे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासूनचा जर आपण विचार केला तर आपण जपानपर्यंत जर त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला या वसाहती स्थापन केलेल्या म्हणजे या देशामध्ये त्या ठिकाणी वसाहती स्थापन केलेल्या दिसून येतात. थोडक्यात पहा, जर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं असेल नकाशामध्ये तर त्या ठिकाणी नकाशामध्ये आपण पाहू शकतो की सर्व विद्यार्थ्यांनी
शिवाजी पोटभरे किंवा आदिनाथ थोरात या स्क्रीनवरती जर त्या ठिकाणी टच केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी वसाहती दाखवता येतील. पहा, या ठिकाणी तुम्हाला मी एक नकाशा तुमच्या समोर शेअर केलेला आहे जगाचा. मग त्या नकाशामध्ये पहा की तुम्हाला इथं वरती युरोप खंड दिसेल. त्या युरोप खंडाच्या खाली आफ्रिका खंड आहे. मग आफ्रिका खंडाचा जो पूर्व किनारा आहे, जो हिंदी महासागर तुम्हाला तिथे दिसतो, मग त्या पूर्व किनाऱ्यापासून म्हणजे आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून तर पहा तुम्ही आशिया खंडाच्या वरती त्या ठिकाणी तीर दाखवलेलं आहे चीन, आणि चीनच्या पूर्वेला त्या ठिकाणी दाखवलेला आहे जपान देश. म्हणजे आफ्रिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यापासून तर जपानपर्यंत. मग इथं मध्यंतरी जेवढे काही देश येतात मग त्यामध्ये इराण, इराक, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार या सगळ्या देशामध्ये त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. मग या देशांचा त्या ठिकाणी समावेश होतो. मग या देशांच्या समावेशाबरोबर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्याबरोबर प्रामुख्यानं इतर ज्या वसाहती आहेत मग यामध्ये प्रामुख्यानं वखारी स्थापन करत असताना वखारीसाठी इमारत त्या ठिकाणी बांधून घेणं, त्या वखारीला संरक्षणासाठी तटबंदी त्या ठिकाणी बांधणं, त्याबरोबर आपल्या संरक्षणासाठी तोफा ठेवणं, आणि त्याचबरोबर नौकर वर्गामध्ये त्या ठिकाणी स्थानिक लोक त्या ठिकाणी भरणं. म्हणजे डचांनी ज्या वखारी स्थापन केल्या त्यासाठी जो नौकर वर्ग त्यांनी घेतला त्यामध्ये त्यांनी पहा स्थानिक लोकांना प्राधान्य दिले. म्हणजे समजा त्यांनी उदाहरणार्थ भारतामध्ये जर वसाहती स्थापन केल्या तर भारतातल्या स्थानिक लोकांचा त्या वसाहतीमध्ये समावेश करून घेतला, त्यांना नौकर म्हणून त्या ठिकाणी ठेवलं. मग अशा सर्व देशामध्ये ज्यावेळेस त्यांनी वखारी स्थापन केल्या मग आता त्या नेमक्या वखारी कोणकोणत्या आहेत तर प्रामुख्यानं त्यांनी पहिल्यांदा वखारी स्थापन केल्या. मग या वखारीमध्ये जर विचार केला तर भारतामध्ये सर्वात प्रथम त्या ठिकाणी त्यांनी पहिली वसाहत स्थापन केली मछलीपट्टम या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर भारताच्या त्या ठिकाणी किनाऱ्यावरती पहा तुम्हाला इथे एक दुसरा नकाशा त्या ठिकाणी दिसेल की माझ्या शिवाजी पोटभरे या नावाच्या स्क्रीनवर तुम्ही जर क्लिक केलं तर तिथं तुम्हाला दिसेल पहा की मछलीपट्टम म्हणजे भारताच्या दक्षिण टोकाला जर तुम्ही आलात तर दक्षिण टोकाला तुम्हाला आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ हा जो भाग दिसेल किंवा थोडक्यात भारताचा पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा हे जे दोन म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र ही जी समुद्र किनारपट्टी भारताला लाभलेली आहे त्या समुद्र किनारपट्टीवर डचांनी भारतामध्ये मछलीपट्टम, त्यानंतर पेतातुल्ली, पुलिकत, पुर्तनोह, कारिकर, ठट्टा, त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद, भडोच, खंबायत, सुरत, त्यानंतर पूर्व किनाऱ्यावरती नागपट्टम अशा अनेक वसाहती त्या ठिकाणी स्थापन केल्या. मग या वसाहतीतून त्यांनी मोठ्या प्रमाणात वखारी त्या ठिकाणी स्थापन केल्या आणि या वखारीतून मग त्यांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू केला. म्हणजे थोडक्यात विचार केला तर डचांनी भारतामध्ये जे वसाहतीकरण केलं त्या वसाहतीकरणासाठी त्यांनी ज्या काही विविध वखारी त्या ठिकाणी स्थापन केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या वखारी होत्या. त्यामधली पहिली वखार त्या ठिकाणी होती मछलीपट्टम आणि त्याच्याबरोबर इतर वसाहती त्या ठिकाणी होत्या. म्हणजे पुलिकत असेल किंवा कारिकल असेल. त्यानंतर गोव्यामध्ये गोव्याच्या किनारपट्टीवरती काही प्रमाणात होत्या, मात्र अहमदाबाद, भडोच आणि सुरत या ठिकाणी सुद्धा त्यांच्या मोठ्या वसाहती होत्या. मग ह्या वसाहती स्थापन करत असताना या वसाहतीच्या माध्यमातून व्यापार करत असताना या डच कंपनीचा म्हणजे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीचा पोर्तुगीजांशी संबंध आहे. म्हणजे तिथं अगोदर पोर्तुगीज होतेच, मग पोर्तुगीजांशी सुद्धा त्यांचा संबंध आला. मग या व्यापाराच्या संबंधातून पोर्तुगीजांशी त्यांचा संघर्ष सुरू झाला. त्यावेळेस या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने पोर्तुगीजांशी संघर्ष केला आणि पोर्तुगीजांचा पराभव करून त्या ठिकाणी आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी पुलिकत आणि त्याचबरोबर नागपट्टम या ठिकाणी तिथले किल्ले आपल्या ताब्यात घेतले. तिथं काही किल्ले त्यांनी बांधले
किंवा तिथले किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर विचार केला तर कोचीचा जो राजा होता, या कोचीच्या राजाशी सुद्धा त्यांनी तह केलेला. म्हणजे पोर्तुगीजांचा पराभव करून कोची, कन्नूर, कोलम येथील किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. त्याबरोबर एक विजयनगरचं साम्राज्य त्या ठिकाणी होतं. त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की सुलतानांची सत्ता त्या ठिकाणी भारतामध्ये असताना दक्षिण भारतामध्ये एक सत्ता उदयाला आली होती. त्या सत्तेला म्हणतात विजयनगरचं राज्य. हरिहर आणि बुक नावाचा राजा यांनी स्थापन केलेलं हे विजयनगरचं राज्य जे होतं. मग या विजयनगरचं जे राज्य होतं यांचं स्वतःचं तिथं शासन होतं. मग विजयनगरच्या परवान्याने डचांनी काय केलं की पुलिकत त्याचबरोबर नागपट्टम येथे काही किल्ले त्या ठिकाणी बांधले. तर कोचीचा जो राजा होता त्या कोचीच्या राजाशी त्या ठिकाणी तह केला आणि त्या तहातून भारतामध्ये असणारे जे मसाल्याचे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ समजा काळी मिरी असेल, ही काळी मिरी आपल्या देशामध्ये निर्यात करण्याचा अधिकार या डचांनी म्हणजे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने त्या ठिकाणी मिळवला. आणि मग यातून त्यांनी आपला व्यापार त्या ठिकाणी वाढवला. म्हणजे पहा, वखारीची स्थापना करत असताना त्यांनी पोर्तुगीजांशी संघर्ष केला. पोर्तुगीजांचा पराभव करून त्या ठिकाणी काही किल्ले ताब्यात घेतले. तर विजयनगर साम्राज्याशी संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्या परवान्याने त्यांनी पुलिकत, नागपट्टम या ठिकाणी काही किल्ले बांधले. तर कोची या ठिकाणच्या राजाशी तह करून काळी मिरी निर्यात करण्याचा अधिकार त्या ठिकाणी एकाधिकार त्यांनी मिळवला. म्हणजे या माध्यमातून वखारी स्थापन करून आपलं बस्तान, आपलं वर्चस्व भारतामध्ये त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या डचांनी केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. मग त्याबरोबर त्यांनी मग ह्या सगळ्या वसाहती स्थापन केल्या. मग या वसाहतीचा विस्तार करत असताना काही परकीय आणि त्याबरोबर भारतातल्या काही स्थानिक लोकांशी त्यांना संघर्ष करावा लागला. मग हा संघर्ष करण्यासाठी आपलं स्वतःचं लष्कर असलं पाहिजे, आपलं स्वतःचं आर्मर असलं पाहिजे. मग यासाठी डचांनी काय केलं तर आपलं स्वतःचं एक प्रबळ आर्मर त्या ठिकाणी उभा केलं. मग हे प्रबळ आर्मर त्या ठिकाणी साधारणतः जर विचार केला तर 17व्या शतकामध्ये डचांचं इतकं मोठं प्रबळ आर्मर त्या ठिकाणी होतं की या प्रबळ आर्मराच्या बळावर म्हणजे कोणतीही एखादी समजा बिकट प्रसंग त्या ठिकाणी आला, अचानक युद्ध करण्याची त्या ठिकाणी जर समस्या उद्भवलीच तर अशा वेळी आपलं लष्कर त्या ठिकाणी प्रबळ असलं पाहिजे, आपलं लष्कर त्या ठिकाणी तैनात असलं पाहिजे. मग यासाठी 17व्या शतकामध्ये यांनी इतकं मोठं आपलं आर्मर प्रबळ केलं की कोणत्याही बिकट प्रसंगी भारताच्या किनाऱ्यावरती ते सहज 20 जहाजाचं आर्मर त्या ठिकाणी उतरू शकत होते. त्याचबरोबर 3 ते 4,000 सैन्य उतरविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. म्हणजे इतकं मोठं प्रबळ आर्मर त्यांच्याकडे होतं. म्हणजे पहा की जवळजवळ 20 जहाजेचं आर्मर आणि त्याबरोबर 3 ते 4,000 सैन्य भारताच्या किनाऱ्यावर उतरविण्याची क्षमता या डचांची त्या ठिकाणी. आणि मग या प्रबळ आर्मरामुळे त्यांनी आपलं वर्चस्व या भारतामध्ये म्हणजे भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावरती त्या ठिकाणी बसवलं. मग इतकं मोठं त्यांनी आपलं वर्चस्व किंवा आर्मर निर्माण केलेलं होतं की भारतातल्या ज्या काही सत्ता होत्या, जी मुघल सत्ता होती किंवा आदिलशाही सत्ता होती, कुतुबशाही सत्ता होती, या सत्तांना जर आपली जहाजं पाठवायची असतील तर त्या ठिकाणी डचांचा परवाना घ्यावा लागत होता. जसं आपण मागच्या घटकात पाहिलं की पोर्तुगीजांचा परवाना किंवा कार्थाज घेतल्याशिवाय भारतीय राजे हिंदी महासागरामध्ये आपलं जहाज पाठवू शकत नव्हते. तशा प्रकारे भारतातल्या या ज्या सत्ता आहेत, मुघल, आदिलशाही किंवा कुतुबशाही, यांना आपली जहाजे जर पाठवायचे असतील तर यांना डचांकडून त्या ठिकाणी परवाना घ्यावा लागतो. जर समजा यांनी डचांचा परवाना घेतलाच नाही आणि विना परवाना जर त्या ठिकाणी प्रवास केला तर त्या ठिकाणी हे डच यांची युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी किंवा डच प्रशासन हे या राजांचं त्या ठिकाणी जहाज जप्त करत होते. आणि मग यातून त्या ठिकाणी त्यांचं आरमार त्या ठिकाणी प्रबळ झालं. म्हणजे थोडक्यात आपण पाहिले की डचांचं भारतातील जे वसाहतीकरण आहे
त्या वसाहतीकरणामध्ये डचांची भारतात आलेली युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी, त्या कंपनीला भारतामध्ये मिळालेला व्यापार करण्याचा त्या ठिकाणी अधिकार, त्या अधिकारातून मिळालेले अंतर्गत अधिकार आणि त्यातून 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी स्थापन केलेल्या आफ्रिका खंडातील पूर्व किनाऱ्यापासून तर जपानपर्यंत स्थापन केलेल्या संपूर्ण वसाहती आणि त्या वसाहतीसाठी त्यांनी निर्माण केलेलं प्रशासन या माध्यमातून आपल्याला दिसतं की डचांच्या भारतामध्ये प्रामुख्यानं ह्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी वसाहती होत्या आणि या वसाहतीमधून त्यांचं वर्चस्व भारतामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसून येतं. मग आता ह्या झाल्या डच वसाहती, म्हणजे पोर्तुगीज झाल्या, पोर्तुगीजानंतर ब्रिटिश आले, ब्रिटिशानंतर त्या ठिकाणी डचांनी सुद्धा आपलं वर्चस्व त्या ठिकाणी भारतामध्ये निर्माण केलं. त्याबरोबर आता चौथा एक देश आहे किंवा चौथी एक सत्ता आहे ती म्हणजे फ्रेंच. मग आता फ्रेंचांचं आपल्याला भारतातील वसाहतीकरण करायचं. मग आता पहा की युरोपियन वसाहतवादामध्ये जसे पोर्तुगीज, ब्रिटिश आणि डच या हे वसाहती स्थापन करत होते, या वसाहती स्थापनेसोबतच फ्रेंच सुद्धा पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी वसाहती स्थापन करू पाहतो किंवा पूर्वेकडील देशाशी व्यापारी संबंध निर्माण करू पाहतो. मग आता फ्रेंचने सुद्धा किंवा फ्रान्सने सुद्धा आपल्या वसाहती स्थापन भारतामध्ये कशा केल्या किंवा भारतातलं त्यांचं वसाहतीकरण कसं आहे याचा विचार करत असताना फ्रेंचांनी सुद्धा पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी सर्वात प्रथम फ्रेंच ईस्ट इंडिया नावाची कंपनी त्या ठिकाणी स्थापन केली. म्हणजे सन 1664 साली पहा, 1664 साली फ्रेंच मधला अर्थमंत्री होता कोल्बेर नावाचा. या कोल्बेर अर्थमंत्र्याने 1664 साली पुढाकार घेतला, पूर्वेकडील देशाशी आपण सुद्धा व्यापार त्या ठिकाणी करू शकतो आणि मग त्या व्यापार करण्यासाठी एखादी कंपनी आपण स्थापन केली पाहिजे. यासाठी या फ्रान्स अर्थमंत्री कोल्बेर याने पुढाकार घेतला आणि त्याच्या पुढाकाराने 1664 साली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची त्या ठिकाणी स्थापना झाली. आणि मग या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर फ्रान्सचा राजा होता त्यावेळेस सत्तेवर 14वा लुई नावाचा एक घराणा. मग या 14वा लुई राजानं काय केलं की या कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा अधिकार दिला. म्हणजे त्या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला तिथला राजा 14वा लुई याच्याकडून पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा अधिकार मिळाला. मग आता जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, डच त्या ठिकाणी पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी आले, त्यावेळेस फ्रान्स सुद्धा त्या ठिकाणी आला. मग या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला सुद्धा या 14वा लुई राजाने त्या ठिकाणी काही अधिकार दिले. कारण जोपर्यंत त्या देशातील राजाकडून या कंपनीला अधिकार मिळत नाही तोपर्यंत ही कंपनी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी व्यापार किंवा वसाहती स्थापन करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी 14वा लुई या राजाने या कंपनीला, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला काही अधिकार दिले की व्यापार करण्यासाठी जात असताना आपलं स्वतःचं सैन्य आणि आरमार त्या ठिकाणी बाळगण्याचा अधिकार दिला. स्वतःचं सैन्य असलं पाहिजे, स्वतःचं आरमार त्या ठिकाणी आपण बाळगू शकता. त्याबरोबर त्या ठिकाणी जो काही कर गोळा केला जात होता त्या कर माफीचा सुद्धा अधिकार या कंपनीला त्या ठिकाणी दिला गेला. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा जो अधिकार दिलेला होता 14वा लुई या राजानं, तो म्हणजे पौर्वात्य जे राजा आहेत, म्हणजे थोडक्यात पूर्वेकडील जे देश आहेत त्या देशातले जे काही राजे आहेत, म्हणजे पौर्वात्य राजाशी तह करणं किंवा युद्ध करण्याचा सगळ्यात महत्वाचा अधिकार या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला त्या ठिकाणी मिळाले. आणि मग या अधिकारानुसार हे अधिकार प्राप्त झाल्यानंतर ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्यासाठी त्या ठिकाणी गेली. त्यावेळेस ती भारतामध्ये सुद्धा तिचं आगमन झालं. भारतामध्ये ज्यावेळेस या कंपनीचं आगमन झालं त्यावेळेस या कंपनीनं त्या ठिकाणी भारतामध्ये वखारी स्थापन करण्यास सुरुवात केली.
मग ज्यावेळेस ही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्यावेळेस भारतात आल्यानंतर लगेच ही वसाहती स्थापन करू शकले नाहीत, तर त्यावेळेस मुघलांची सत्ता भारतामध्ये होती. मग सन 1666 साली मुघल बादशाह दिल्लीच्या तख्तावरती होता आणि औरंगजेबाच्या ताब्यामध्ये भारताची सत्ता त्या ठिकाणी होती. त्यावेळेस 1666 साली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीनं औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये एक शिष्टमंडळ पाठवलं आणि शिष्टमंडळ पाठवून सुरत या ठिकाणी आपली वखार स्थापन करण्याचा त्या ठिकाणी परवानगी मिळवली किंवा त्यांनी परवानगी मागितली आणि त्या परवानगीनं मोगल बादशाह औरंगजेबानं त्या ठिकाणी सुरत या ठिकाणी वखार स्थापन करण्याचा परवाना या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला त्या ठिकाणी दिला आणि त्याच परवान्याच्या बळावर सन 1668 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीनं भारतामध्ये सुरत या ठिकाणी आपली पहिली वखार त्या ठिकाणी स्थापन केली. यातूनच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामध्ये त्या ठिकाणी आगमन. मग या सुरत या ठिकाणी त्यांनी वखार त्या ठिकाणी स्थापन केली. मग ही वखार स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी पुढे भारतामध्ये पॉंडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, कसीम बाजार आणि मछलीपट्टम अशा अनेक ठिकाणी आपल्या वसाहती त्या ठिकाणी स्थापन केल्या. मग या सगळ्या वसाहतीमध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर पॉंडिचेरी हे फ्रेंचाचं वखारीचं मुख्य ठाण होतं. या मुख्य ठाण्यातून त्यांचा पूर्णपणे व्यापार त्या ठिकाणी चालत होता. म्हणजे भारतातील फ्रेंचाचं मुख्य ठाण म्हणजे पॉंडिचेरी होतं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये म्हणा किंवा चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा असू शकतो. मग त्यांचं मुख्य ठाण हे पॉंडिचेरी या ठिकाणी आणि मग या पॉंडिचेरीमधून त्यांचा सगळा कारभार त्या ठिकाणी चालवला जात असतो. परंतु ज्या वेळेस त्या ठिकाणी त्यांनी ह्या वसाहती स्थापन केल्या, मग या वसाहतीमध्ये जर विचार केला तर या वसाहती स्थापन करत असताना फ्रेंचाचा कुतुबशाही सत्तेशी त्या ठिकाणी संघर्ष सुरू झाला. मग कुतुबशाही सत्तेशी त्यांचा संघर्ष सुरू झाला आणि या संघर्षातून त्या ठिकाणी ते कुतुबशाही सुद्धा संघर्ष करू लागले. मग या संघर्षामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी फ्रेंच कंपनीचा प्रामुख्याने संघर्ष सुरू होत असताना कर्नाटक या ठिकाणी मोठा संघर्ष सुरू झाला. त्या संघर्षाला म्हणतात कर्नाटक युद्ध. मग आता पहा की या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील वसाहतीकरणामध्ये मग आता त्यातला एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे कर्नाटक युद्ध. ही नेमकी संकल्पना काय? तर पहा की फ्रेंचाचं मुख्य ठाण पॉंडिचेरी होतं. मग त्या ठिकाणी कर्नाटक मधल्या नवाबाची सत्ता होती. नवाबाचं वर्चस्व त्या ठिकाणी होतं आणि मग नवाबाची सत्ता पॉंडिचेरी या ठिकाणी असताना त्या ठिकाणचं जे नवाब पद होतं, मुख्य पद त्या ठिकाणी होतं. हे नवाब पद मिळवण्यासाठी जे नवाब घराणं होतं, त्या नवाबाचे जे वारसदार होते यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला. म्हणजे समजा उदाहरणार्थ जर पाहिलं तर त्या नवाब घराण्यामध्ये अनेक वारसदार होते. किंवा आपण पाहतो नेहमी की समजा उदाहरणार्थ मोगल बादशाह औरंगजेबाचं जर उदाहरण घेतलं तर औरंगजेबानंतर आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे म्हणून अकबर आणि आझमशाह यांच्यामध्ये त्या ठिकाणी संघर्ष सुरू होता. तशा प्रकारे या नवाब पद मिळवण्यासाठी त्या ठिकाणी नवाब घराण्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आणि या सत्ता संघर्षामध्ये मग त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये इंग्रज आणि फ्रेंच या दोन सत्तांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. म्हणजे या अंतर्गत नवाबाचा संघर्ष होता, परंतु या युरोपीय राष्ट्र किंवा युरोपीय सत्ता इंग्रज आणि फ्रेंच यांनी त्या ठिकाणी सत्ता संघर्ष त्या ठिकाणी सुरू केला किंवा त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. आणि मग ज्या वेळेस इंग्रज आणि फ्रेंच यांनी या नवाबाच्या सत्ता स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली, त्यावेळेस त्या ठिकाणी इसवी सन 1774 ते 1763 या दरम्यान इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी संघर्ष घडून आला. या संघर्षामध्ये इंग्लंड आणि फ्रेंच यांच्यामध्ये प्रामुख्याने 3 युद्ध त्या ठिकाणी झाली.
या 3 युद्धालाच त्या ठिकाणी म्हणतात कर्नाटकचं युद्ध. इथं संकल्पना आहे पहा, थोडक्यात टिपा द्या किंवा संकल्पना स्पष्टकरामध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कर्नाटक युद्ध म्हणजे काय. तर नवाबाच्या ती संकल्पना तुम्हाला सांगतो की नवाबच्या घरामध्ये सत्ता संघर्ष त्या ठिकाणी सुरू झाला. त्यावेळेस त्या सत्ता संघर्षामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनी हस्तक्षेप सुरू केला आणि या हस्तक्षेपामध्ये त्या ठिकाणी इसवी सन 1774 ते 1763 या कालावधीत इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये प्रामुख्यानं 3 युद्ध झाली. त्या 3 युद्धांनाच म्हणतात कर्नाटक युद्ध, कारण ही तिन्ही युद्ध कर्नाटक परिसरामध्ये त्या ठिकाणी झाली आणि म्हणून ही 3 युद्ध म्हणजेच किंवा इंग्लंड आणि फ्रेंच यांचा संघर्ष म्हणजे कर्नाटक युद्ध या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. पण ज्यावेळेस इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये तिसरं कर्नाटक युद्ध झालं म्हणजे शेवटचं कर्नाटक युद्ध झालं, त्या युद्धामध्ये इंग्रजांनी या सत्ता संघर्षामध्ये या लढाईमध्ये फ्रेंचचा त्या ठिकाणी पराभव केला आणि सत्ता स्पर्धेमध्ये तिथं फ्रेंच नामहरम त्या ठिकाणी आला. याची परिणती काय झाली की भारतामध्ये वखारीच्या सत्ता स्पर्धेमध्ये इंग्लंड आणि फ्रेंच संघर्ष त्या ठिकाणी करत असताना इंग्रजांनी फ्रान्सचा पराभव केला आणि त्यामुळे भारतामध्ये इंग्रजांना विरोध करणारी, इंग्रजांची संघर्ष करणारी प्रबळ अशी एखादी युरोपीय सत्ता त्या ठिकाणी शिल्लक राहिली नाही. म्हणजे कोणतेही युरोपीय स्पर्धक त्या ठिकाणी इंग्रजांना विरोध करेल असं त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही आणि त्यामुळे काय झालं तर या युरोपीय सत्ता स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी इंग्लंड सगळ्यात श्रेष्ठ आणि प्रभावी त्या ठिकाणी ठरलं आणि यातूनच त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की फ्रेंच आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेला तो सत्ता संघर्ष मानला जातो आणि त्या सत्ता संघर्षामध्ये फ्रान्सचा पराभव झाला आणि मग तिथं ब्रिटिशांचं त्या ठिकाणी वर्चस्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं. म्हणजे हा आहे भारतात युरोपीय वसाहतवादामधला फ्रेंच आणि फ्रेंचचा भारतातील वसाहतीकरण म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग या वसाहतीची माहिती त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहता येते. मग पहा की भारत आणि युरोपीय वसाहतवाद यामध्ये प्रामुख्यानं ह्या प्रमुख 4 सत्ता आहेत, पोर्तुगीज, ब्रिटिश, त्यानंतर डच आणि फ्रेंच. या युरोपीय सत्तांनी भारतामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि हाच प्रामुख्याने मानला जातो भारतातला युरोपियनांचा वसाहतवाद. या ठिकाणी त्या ठिकाणी हे घटक संपलेला आहे. पण पहा मग यानंतर या ब्रिटिशाला विरोध करणारी एक प्रबळ सत्ता त्या ठिकाणी राहिली नाही. इथं मग अपवाद फक्त आहे की पुढच्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताच्या वसाहतवादाला त्या ठिकाणी कसं तोंड दिलं हे त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. 2 मिनिटं आपल्याला त्या ठिकाणी पहा की आपण आता जे डच आणि फ्रेंच यांचं भारतातील वसाहतीकरण पाहिलेलं आहे. मग या वसाहतीकरणामध्ये प्रामुख्यानं ज्या ज्या वसाहती त्या ठिकाणी स्थापन झाल्या त्या वसाहती तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी नकाशामध्ये दाखवतो. तर पहा शिवाजी पोटभरे या तुम्हाला जो आयकॉन दिसतो त्या आयकॉनवरती जर तुम्ही पाहिलं तर तिथं तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल नकाशा दिसेल. तर त्यामध्ये प्रामुख्यानं पहा तुम्हाला सुरुवातीला एक जगाचा नकाशा त्या ठिकाणी दाखवते. त्या जगाच्या नकाशामध्ये पहा की सर्व खंड आहेत. तुम्ही थोडीशी स्क्रीन झूम करून त्या ठिकाणी पाहू शकता की जे युरोपियन राष्ट्र आहेत की ते इंग्लंड, फ्रान्स, डच, पोर्तुगीज जे भारतामध्ये त्या ठिकाणी आले ते त्या ठिकाणी भारतामध्ये येत असताना प्रामुख्यानं पहा की जलमार्गाने भारतात कशा पद्धतीने त्या ठिकाणी आले. दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला त्या ठिकाणी आल्यानंतर तिथं तुम्हाला दिसतंय केप ऑफ गुड होप हे बंदर त्या ठिकाणी दिसतंय. दक्षिण आफ्रिकेचं दक्षिण टोक या दक्षिण टोकाला वळसा घालून हिंदी महासागरामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करून आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरून त्या ठिकाणी हे सगळे युरोपियन राष्ट्र त्या ठिकाणी
आशिया खंडात त्यांचा प्रवेश झाला, म्हणजे भारताच्या दक्षिण टोकावरती प्रवेश झाला. तिथं तुम्हाला पुढे दिसेल पहा की त्या नकाशामध्ये दाखवलेला आहे की वास्को द गामा हा 1498 साली भारतामध्ये त्या ठिकाणी आला, कालिकत बंदरावर पोहोचला, म्हणजे तो मार्ग त्या ठिकाणी दिसतोय. मग पुढे तुम्हाला भारत दिसेल आणि भारतातून पुढे आशिया खंड, पुढे चीन आणि पुढे शेवटी तुम्हाला त्या ठिकाणी जपान त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे या पद्धतीने त्यांचा प्रवेश झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पहा पुढच्या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल की या नकाशामध्ये पहा युरोपीय वसाहती त्या ठिकाणी दाखवलेला आहे. खालच्या टोकाला तुम्हाला ते दाखवलेलं आहे पहा की पी पोर्तुगीज वसाहती, एफ फ्रेंच वसाहती, ई त्या ठिकाणी म्हणजे इंग्रज वसाहती आणि डी म्हणजे डच वसाहती. मग तुम्ही इथं पाहू शकता की त्या नकाशावरती तुम्हाला दिसत असेल की भारताची जी पूर्व किनारपट्टी आहे म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, त्यानंतर पश्चिम किनारपट्टीमध्ये जर तुम्ही पाहिलं केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्र हे जर राज्य पाहिलं आणि वरती गुजरात जर पाहिलं तर या तिथं नकाशामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पहा की तिथं सगळ्या वसाहतीचं त्या ठिकाणी नावं दिलेली आहेत. ती मछलीपट्टीम असेल, पुलिकत असेल, पॉंडिचेरी असेल, कारिकल असेल, कोचीन असेल किंवा वरती सुरत, अहमदाबाद त्या ठिकाणी असेल, त्यानंतर दीव दमन असेल, की ह्या ज्या सगळ्या वसाहती या वसाहती या नकाशामध्ये त्या ठिकाणी दाखवलेल्या आहे. म्हणजे थोडक्यात या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्या ज्या काही वसाहती त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत त्या वसाहती त्या ठिकाणी प्रामुख्यानं इथं आपल्याला दिसून येतात. आणि त्यानंतर पुढच्या नकाशामध्ये तुम्हाला दिसतंय की भारताचा नकाशा आहे. त्या भारताच्या नकाशामध्ये भारतातले विविध घटक राज्य आणि त्या घटक राज्याच्याच कडेला त्या ठिकाणी समुद्र किनारपट्टीला या युरोपीय राष्ट्रांच्या असणाऱ्या वसाहती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं या युरोपियन राष्ट्रांनी भारतामध्ये ज्या ज्या काही त्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या त्या वसाहतीतून त्यांनी जी प्रामुख्यानं आपला वसाहतवाद निर्माण केला आणि त्या वसाहतवादातून भारतात आपलं वर्चस्व निर्माण केलेलं दिसून येतं. हा मानला जातो भारत आणि युरोपीय वसाहतवाद. इथं आपला हा घटक या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर पुढच्या तासिकेला आपण इतिहासाचा चौथा घटक त्या ठिकाणी पाहणार आहोत, तो म्हणजे वसाहतवाद आणि मराठी. म्हणजे या युरोपियन राष्ट्रांच्या वसाहतवादाला मराठी सत्तेने कशा प्रकारे त्या ठिकाणी विरोध केला तो त्या घटकातून आपण समजून घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी भारताचा एक नकाशा घ्यायचा आणि त्या नकाशावरती आत्ता दाखवलेला जो नकाशा आहे त्या पद्धतीनं ती सगळी त्या ठिकाणी ठिकाणं आपण आपल्या नकाशामध्ये दाखवू शकता. तो नकाशा आपण त्या ठिकाणी सर्वांनी भरायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.